गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात बोटीच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर गंगापूर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत 2 बोटी जप्त करून जिलेटिन लावून ब्लास्ट करण्यात आल्या, तर तब्बल 23,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मात्र अंधाराचा फायदा घेत 2 ते 3 वाळू तस्कर फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। गंगापूर तालुक्यात अवैध वाळू उपशावर कारवाई करत गंगापूर पोलिसांनी सुमारे 23,09,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक औदुंबर मस्के, पोलीस नाईक गणेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल भागवत खाडे व संदीप राठोड यांच्या पथकाने केली। अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी पथक रवाना होत असताना भेंडाळा फाटा येथे गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की नेवासा हद्दीतून लखमापूर शिवारातील गोदावरी नदी पात्रात बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा करून चोरटी विक्री सुरू आहे। 2 पंचांना बोलावून नियोजनबद्ध सापळा रचण्यात आला। पोलीस पथक पंचांसह खासगी बोटीने नदी पात्रात दाखल झाले असता रात्री 9:30च्या सुमारास 2 लोखंडी बोटी आढळून आल्या। एका छोट्या बोटीत वाळू उपशाची मशीन तर दुसऱ्या मोठ्या बोटीत अंदाजे 1.5 ब्रास वाळू आढळून आली। पोलिसांचा संशय येताच वाळू माफियांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले। पोलिसांनी पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून बोटी, मशीन आणि वाळूसह एकूण 23,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी फरार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान गंगापूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल व जिल्हा खनिकर्म विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।